नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. बंगालच्या उपसागरामध्ये खास करून ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. हे आता पश्चिमेकडे म्हणजेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या काही भागात सरकणार आहे. ते पुढे गुजरात, राजस्थानकडे सरकू शकतं. परंतु जशी त्याला आता अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांची मदत होईल तसं हे तीव्र होण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. कारण महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वरूपाचं मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालं आहे. काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाचं, काहीतरी ड्रीमझिम, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं, तर काही ठिकाणी जोरदार संततधार पाऊस सुरू आहे. कोकण किनारपट्टीला देखील या पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता पुढील 48 तास आहे. त्यामुळे आपल्याला साधारणपणे आज 21 तारीख आहे, 22 आणि 23 तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रात बऱ्याच भागात दिसेल आणि हळूहळू ते महाराष्ट्रातून उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे मग पश्चिम महाराष्ट्राकडील पाऊस कमी होत तो उत्तरेला सरकेल, असा एक प्राथमिक अंदाज आहे. याचा फायदा उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भ याला अधिक होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्यामुळे 200-150 मिलीमीटर पाऊस देखील होऊ शकतो किंवा त्याहीपेक्षा जास्त पाऊस 24 तासात होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा जे तलाव क्षेत्रांमध्ये पावसाचं पाण्याचा साठा कमी आहे ती वाढ होण्याची देखील शक्यता आहे आणि पुन्हा एकदा नद्या प्रवाहित देखील होतील. नद्यांना पूर येऊ शकतात. दररोजच्या अंदाजामध्ये आपण महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेत असतो आणि तो एक आपला महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण जो वार्षिक किंवा मान्सूनचा अंदाज दिलेला आहे त्याच्या आपण किती जवळपास आहोत हे या माध्यमातून आपल्याला समजतं आणि महाराष्ट्रात नेमकी परिस्थिती गंभीर कुठे आहे हे आपल्याला कळतं. आता आपल्याला साधारण कोकण किनारपट्टीला 1% म्हणजे साधारण 101% पावसाची नोंद आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचं जे घाटमाथ्यावरील एकत्रित प्रमाण आहे ते 99% झालेलं आहे, जे काल 98% होतं. मराठवाड्यामध्ये 38%ची परिस्थिती कायम आहे. विदर्भामध्ये थोडी सुधारणा झाली, 34वरून आपण आता 31वर आलेलो आहोत, जे विदर्भात चांगली पावसाची नोंद होते. एकूण जी आपली टक्केवारी होती ती जवळपास बऱ्यापैकी घसरलेली होती आणि आता ती 88%वर पोहोचलेली आहे. 86%, 87% आणि आता 88% आहे. अशी ती परत एकदा वाढताना आपल्याला बघायला मिळते. यदा कदाचित पुढील 2 दिवसामध्ये ही पुन्हा एकदा 90 पार होईल असा आपल्याला अंदाज स्पष्ट होतोय. आणि तुम्हाला माहिती आहे, मी जसं महाराष्ट्राचा प्रोग्रेस पावसाचा दाखवत असतो प्रत्येक दिवसाचा, तसा देशाचाही दाखवतो आणि देशामध्ये सध्या 21%वर पावसाची घट पोहोचली आहे, म्हणजे सुधारणा होते आणि आता जवळपास 79%वर देशातील पाऊसमान गेलं आहे. आपण बघितलं 76, 77, 78 आणि आता 79वर ते पोहोचलेलं आहे. म्हणजे यामध्ये सुधारणा होताना आपल्याला बघायला मिळते. गेल्या 24 तासात कुठे पाऊस झाला तर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट तो भाग दिसतोय. त्यामध्ये विदर्भाचा समावेश आहे. हा संपूर्ण भारताचा जो भाग आहे या ठिकाणी पावसाची नोंद छानपैकी झालेली आहे. जवळपास हाही त्याच्यामध्ये भाग आहे. त्यामुळे भारतामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस सध्या रमलेला आहे. मात्र आपल्याला यामध्ये मराठवाडा मध्ये अजूनही मोठी घट आहे आणि जरी घाटमाथ्यावर पाऊस होत असला तरी सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अजून परिस्थिती सुधारलेली नाही आहे. या ठिकाणी परिस्थिती सुधारणं आवश्यक आहे. सध्या तलाव साठ्यांमधलं एकूण प्रमाण झटपट बघूयात, कारण आपल्याला पुढील 3 दिवसाचा अंदाज देखील बघायचा आहे. आपण बघतो की पुणे विभागामध्ये 60% पाणीसाठा आता तयार झालेला आहे. कोकण विभागामध्ये 64% पाणीसाठा या ठिकाणी दिसतोय तयार झालेला आहे. 46% पाणीसाठा हा नाशिक विभागात, 31% पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर, 43% पाणीसाठा
अमरावती आणि 46% पाणीसाठा हा नागपूरला झालेला आहे 1.5 ते पावणे 2 महिन्यामध्ये. आणि पावसाळा अजून संपलेला नाही. पावसाळ्याचे काही दिवस अजून महत्त्वाचे बाकी आहेत. त्यामुळे पाणीसाठ्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली दिसते. आपण मध्यम प्रकल्पामध्ये देखील कोकणमध्ये 74%, पुण्यामध्ये 56%, नाशिकला 45%, छत्रपती संभाजीनगरला केवळ 17%, अमरावती 40% आणि 30% नागपूर, म्हणजे काही विभागात अजूनही दयनीय परिस्थिती आहे. आणि त्यात खास करून आपण बघतो की मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आहे. लघु प्रकल्पांच्या बाबतीत आपण एकूण पाणीसाठा फक्त बघूयात. 29% पाणीसाठा आहे आणि 38% गेल्या वर्षी होता, परंतु यावर्षी तो कमी आहे. आणि आपण महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण जे धरण प्रकल्प आहे त्याची जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की गेल्या वर्षी 62% पाणीसाठा होता, आता 47% आहे. फार वाईट परिस्थिती नाही आहे, अजून पाणीसाठा कंट्रोलमध्ये आहे. परंतु आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा पाणीसाठ्यामध्ये चिंताजनक परिस्थिती बघायला मिळते. GFS मॉडेलने सध्या विदर्भ आणि कोकण, मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज दिलेला आहे. हे पावसाचं प्रमाण विदर्भ आणि कोकण, थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये आणि उत्तर मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपात GFS मॉडेलनुसार 23लाही राहणार आहे. 24 पासून मात्र याचा प्रभाव थोडा उत्तरेला सरकेल आणि कोकणात मात्र पावसाचा जोर राहील असा अंदाज देण्यात आलेला आहे. मात्र GFSच्या अंदाजावर आपण फार निर्भर नसतो. आज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि योगायोगाने जे काही छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पूर्व भागावर किंवा अगदी ओरिसापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र आहे, ती चक्राकार स्थिती एकाच ठिकाणी स्थिरावल्यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प त्या बाजूने खेचलं जात आहे आणि त्यामुळे आपल्याला अतिशय चांगला अंदाज या ठिकाणी उद्या 22 तारखेला दाखवण्यात आला आहे. तर यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, विदर्भातील बहुतांश जिल्हे, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि अगदी नाशिकसह अहिल्यानगरचा उत्तरेकडील भाग आणि बीडमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे. अगदी लातूर, सोलापूर, पुणे पूर्व भागात देखील हे पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्याचबरोबर मग नांदेड असेल, परभणी असेल, वाशिम, हिंगोली सर्वच, म्हणजे महाराष्ट्रात जबरदस्त अशा प्रकारचं पावसाळी वातावरण उद्या अपेक्षित आहे. आणि उत्तर कोकणामध्ये म्हणजे तिथे ठाणे, पालघर किंवा नाशिक पश्चिममध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. अगदी पुणे पश्चिममध्ये देखील पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं. अहिल्यानगर पश्चिमला देखील म्हणजे अकोले तालुक्यात वगैरे अतिवृष्टी होऊ शकते. 23 तारखेला हे वातावरण जरी थोडं वरती सरकलं तरी उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, अगदी इकडे वर्धा, यवतमाळपर्यंत, नांदेड, परभणी, बीडचा उत्तर भाग, अहिल्यानगरचा उत्तर भाग, पश्चिम भाग या ठिकाणी आणि मुंबईसह पालघर, ठाणे, पश्चिम पुणे आणि सातारा पश्चिम या भागात देखील जबरदस्त पाऊस, म्हणजे नाशिक पश्चिमला देखील होण्याची शक्यता आहे. काही विभागात म्हणजे पालघर किंवा नाशिक पश्चिममध्ये अतिवृष्टीची देखील शक्यता आहे. कोकण किनारपट्टीचं पावसाचं प्रमाण, ही सिस्टम जरी उत्तरेला सरकली तरी कायम राहणार आहे 24 तारखेपर्यंत. आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा उत्तरेकडील भाग, पश्चिम विदर्भाचे या ठिकाणी देखील पावसाचं वातावरण चांगल्यापैकी राहणार आहे. मला माहिती आहे की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजून विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये, खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. तर या 3 दिवसामध्ये खूप सुधारणा या जिल्ह्यातील पाऊसमानात होईल आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये जो उत्साह आहे, जो आत्मविश्वास आहे, तो निर्माण होईल अशी शक्यता आहे. बघूयात, शेवटी ECMW मॉडेलचा अंदाज फेल जात नाही असा आपल्याला विश्वास आहे.
आपण जर या मॉडेलनुसार एकत्रित अंदाज बघितला तर स्पष्टपणे या ठिकाणी या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानंतर या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज कायम आहे. त्यामुळे फार तर या भागातून थोडंफार पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान बदलेल म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर कोकणामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज महाराष्ट्रामध्ये झडीसारखं वातावरण निर्माण झालं आहे. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये जोरदार सरींची शक्यता आहे. हे झडीचं वातावरण रात्री देखील राहण्याची शक्यता आहे. कारण कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे आज पावसाचं वातावरण हे रात्रपाळी करेल. उद्या सकाळी देखील आपल्याला अकोला, वाशिम, यवतमाळ, अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती किंवा छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव, धुळे, नाशिक, त्यानंतर अहिल्यानगर, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, पालघर, ठाणे आणि रायगड, रत्नागिरीपर्यंत पावसाचं प्रमाण वाढणार आहे. उद्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो. अतिशय चांगलं वातावरण आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याला विदर्भाच्या उत्तरेकडून किंवा मराठवाड्याच्या उत्तरेकडून उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता काही भागामध्ये आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील होऊ शकतो. आपण बघतो नाशिक जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव आज रात्रीच वाढेल आणि उद्या तो दिवसभर देखील असण्याची शक्यता आहे. याचा एक फायदा असा होणार आहे की आपल्याला गोदावरीला पूर जाऊ शकतो आणि जायकवाडीला पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. नाशिक जिल्ह्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही पाणी प्रकल्प यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकतं किंवा मुंबईच्या विभागामध्ये आणि पुणे विभागामध्ये देखील, नाशिक विभागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही विभागात याचा पाणी साठे वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. आपण बघतो अगदी विदर्भामध्ये आणि उत्तर मराठवाडा या ठिकाणी याचा प्रभाव आहे. 23ला याचा प्रभाव मात्र या मॉडेलने कमी होण्याचे संकेत दिले आहे. त्यानंतर मग केवळ कोकणामध्ये पाऊस राहील. स्थानिक वातावरण मात्र 24ला देखील कायम आहे. म्हणजे जे आज स्थानिक वातावरण आहे आजपर्यंत होतं ते पुढे तुझं सातत्य ठेवून राहणार आहे. म्हणजे जरी सिस्टम निघून गेली तरी देखील स्थानिक पावसाचं वातावरण ठिकठिकाणी हलका ते मध्यम पिकांना जीवदान देणारा पाऊस हा होतच राहणार आहे. म्हणजे ढगांची सावली राहील, रिमझिम म्हणा, हलका म्हणा, मध्यम स्वरूपाचा म्हणा किंवा पावसाच्या सरी म्हणा आपल्याला होत राहणार आहेत. त्यामुळे पावसाचा लगेचच मोठा खंड वगैरे या ठिकाणी दाखवण्यात आलेला नाही, हे मात्र लक्षात घ्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.